अद्याक्षरे चेहऱ्यालाच गेलेच रे, आरशांचेच दावे खरे चेहऱ्यालाच गेलेच रे. आणि किती कमी शब्दामध्ये एखादी गोष्ट सुरेश भट सांगतात. पुढचा शेर असा की माणसाना कुठे आसरा, माणसाना कुठे आसरा, श्वापदांची गुलाबी घरे चेहऱ्यालाच गेलेच रे. आणि त्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा शेर आहे, ज्या शेरसाठी मला ती सगळी गझल आठवते, की ही गोष्ट कवी कशी काय लिहितात हे त्या कवींनाच फक्त कळतं. त्याने असं लिहिलं की राहिला केर काढायचा, केर काढायचा अशी ओळ आहे. राहिला केर काढायचा, काळजाचे किती कोपरे चेहऱ्यालाच गेलेच रे. जेव्हा अशा संग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण येतो तेव्हा मला सतत असं वाटतं की हे सगळं काळजाचे जे कोपरे आहेत, कोपरं साफ करण्याचं जे काम आहे ना ते कवी करतो, ते उघडे करण्याचे काम करतो, त्या कोपऱ्यांवर प्रकाश टाकण्याचं काम करतो. म्हणून आपल्याला अशी कविता ऐकायला बघायला मिळते. आणि एका अर्थानं जगण्यामध्ये आपण किती पण लपाछपी केली, किती पण तुम्ही असं छान आहे छान आहे व्हेरी गुड, त्याला फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर फार असतं ते तसे दाखवतात ना असं वगैरे, तेवढं वाईट वाटतं. बिचारे एकमेकांचं सांत्वन करतात असं वाटतं. कविता साध्याच असतात पण त्या सगळीकडे 5-5 दाखवतात, 5 वगैरे असं. हां हां हो असे असतात, बरेच असतात. नमस्कार काय असतं, फुलं काय असतात वगैरे असं. तर ते मला एका अर्थाने बरं पण वाटतं की काही न करता, म्हणजे अगदी परसात न जाता, झाडावर न चढता, किती पाहिजेत फुलं तुला, नुसतं बोट दाबायचं की ही फुलं तुमच्यासाठी असं. तर ती सोय पण आहे आणि गैरसोय पण आहे म्हणजे तशा. कारण त्याच्यामध्ये परत एक मुखवटा असतो ना, तुम्हाला असं खरं बोलावं लागत नाही. पण मी असं सांगण्याचा प्रयत्न करतो की किती तुम्ही त्या फुलांमागे, त्या सगळ्या ह्याच्यामागे लपलात, स्माइलिंगच्या मागे, तरी खरंच जगणं काय आहे ते कळण्यासाठी तुम्हाला हे आरसपाणीच वाचावं लागतं. सुरुवातीपासून मी एकदा तिला विचारणार होतो की बाई काय तुझं दुःख तरी काय आहे, काय एवढं तू सारखं असं. एकदा लिहिलं होतं मला वाटतं मी ते, की मी म्हटलं इतका छान नवरा आहे, त्यात सिंगापूरला राहतात, त्यात इतकं छान सगळं, बरं दिसायला ती छान आहे. म्हणजे मला बरेच दिवस वाटत होतं की हिला म्हटलं जर का सिरियलमध्ये काम करावं हिने, इतकं ती गोड सगळं आणि बोलते तर छान, त्याच्यामुळे हिने काहीच हरकत नाही. प्रशांतची जर का प्रॉब्लेम नसला प्रशांतला, तर तिने सिरियलमध्ये पण काम करायला हरकत नाही असं मला येतंय का. पण तरीसुद्धा काय बोचते काही कळेना हृदयाच्या अंतर्हृदयाला, असं बालकवी म्हणतात ना, की माणसाला हृदय, सगळ्यांना हृदय असतं, हे अंतर्हृदय नावाची गोष्ट आहे ही कवीला असते. ती साध्या गोष्टी ते सांगत नाहीत. आज उकाडा किती झाला आहे आणि आज किती इंडेक्स वरती गेला आहे हे सांगण्यासाठी काही कवी नसतो, पण हृदयाच्या अंतर्हृदयाला जे बोचत असतं ना ते सांगण्यासाठी कवी असतो. तर तुम्हाला चांदणं तर दाखवतोच, पण तो बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग, अशी पुढची भावना पण सांगतो. इतकं हळूवार असावं माणसाने की चांदण्यावर पण तरंग उठू शकतो बोलण्याचा, हे आपल्याला सुरेश भट सांगतात. मी नेहमी त्यांच्या एका शेराचा उल्लेख असा करतो की फार अप्रतिम अशा त्या ओळी आहेत. जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरीही गडे तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा. जरी तुझ्या पाकळ्यात मी गुंतलो तरीही गडे तुझा हा सुगंध माझ्या न मालकीचा. आता जगू चांदण्यातल्या चाहुलीप्रमाणे, आता जगू चांदण्यातल्या चाहुलीप्रमाणे, करार माझा तुझा असा हा चुकामुकीचा, करार माझा तुझा असा हा चुकामुकीचा. तर थोडंसं सांगावं लागतं की भेटण्याचा करार असू शकतो, न भेटण्याचा करार पण असू शकतो. आपण पुढे भेटत राहू यानंतर असं आपण सांगू शकतो, किंवा आपण यापुढे अजिबात भेटायचं नाही असाही करार करू शकतो.
पण चुकामुकीचा करार करणं म्हणजे काय अजब गोष्ट आहे, तर ही फक्त कवीला कळते, ही सुरेश भटांना कळते. आणि हे कळण्यासाठी तुम्हाला आयुष्य बघावं लागतं. प्रत्येकाच्या वाट्याला खूप चांगलं आयुष्य येईलच असं नाही, किंवा प्रत्येकाच्या वाट्याला खूप चांगलं आयुष्य आलं तरी आजूबाजूला जे घडतं त्याची दाहकता तुम्हाला खूप त्रास देते. आमच्यामध्ये सौमित्र जर का असतं तर त्यांनी ती कविता म्हटली असती की पाकिस्तानामध्ये नाही, अफगाणिस्तानमध्ये लहान मुलांना ज्या पद्धतीनं मारलं त्या तालिबानीने, काय चूक होती त्या मुलांची. पण कुठेतरी तालिबानामध्ये, कुठेतरी अफगाणिस्तानमध्ये, कुठेतरी टांझानियामध्ये, सोमालियामध्ये काय होत असतं तर त्याचा प्रत्यक्ष आपल्या जगण्याशी काही संबंध नसतो. त्याच्यामुळे सगळी बाकीची लोकं आहेत ती आपलं जगायला सुरुवात करतात, पेपर वाचतात आणि जगायला सुरुवात करतात. कवी मात्र त्या क्षणातच थांबतो, थबकतो तिथे, आणि तो सगळा प्रसंग आहे तो जिवंत करतो कवितेतून, आणि आपल्या लोकांना सांगतो की जरा बघा, हे जरा याकडे बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे सांगण्याचा काम करणारी कविता नावाची गोष्ट आहे. त्याच्या गौरवासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आज या निमित्तानं वनिताचा संग्रह येतो आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या संग्रहाच्या निमित्तानं आणखीन एक अधोरेखित गोष्ट होते आहे, ती म्हणजे ज्या पद्धतीचं ती लिहिते, ज्या पद्धतीचं लिरिकल ती लिहिते, ज्या पद्धतीचं छंदातलं ती लिहिते, तर असे छंदातले लिहिणारे लोक अजून जिवंत आहेत आणि अजून लोकांना ते आवडतात, हे सुद्धा या कार्यक्रमातून सिद्ध होतं आहे. आमचे फमो शिंदे एक फार चांगलं वाक्य म्हणतात की काही लोक लईत लिहितात आणि काही लोक नुसतंच वहीत लिहितात. तर आमचा नलेश पाटील तर या बाबतीत भयंकर हा आहे, शार्प आहे. म्हणजे शार्प म्हणजे काय आपण म्हणू शकतो की नाही, तत्वनिष्ठ आहे तो, तत्वनिष्ठ. एकदा एक कवी त्याला काहीतरी बोलत होता, तर तो म्हणलं की तुम्ही कुठे कवी आहात, तुम्ही कवीच नाही, तुम्हाला मी मानतच नाही कवी. आणि मग दुसऱ्याला सांगतो, हा बघ हा खोटं बोलतो, हा मला कवी आहे सांगतो, हा कवीच नाही आहे म्हणतो, खोटं का बोलतो माझ्याशी. असं त्या कवीच्या तोंडावर ते म्हणत होते. तर एका अर्थानं हे सगळं, एका ठिकाणी गझलच्या वेळी पण त्यांनी एकाला असं निरुत्तर केलं होतं. एक माणूस असा गझलची फार तारीफ करत होता, तो म्हणला इसमें गझलियत आहे, तर नलेश म्हणला इसमें असलियत आहे. तर अशा पद्धतीनं सुद्धा, कारण हे जगणं ज्या पद्धतीनं होतं त्यात ज्या ज्या लोकांना अशा पद्धतीचा सगळा अनुभव येतो, तो अनुभव सगळा तुमच्याकडे असा द्विगुणित तिगुणित होत असतो. पुशिरग्यांची जेव्हा ओळ मी वाचतो तेव्हा मला असं वाटतं की प्रेम नावाची गोष्ट किती छान ह्या माणसाने आपल्याला शिकवलेली आहे. 4 शब्दामध्ये पुशिरगे म्हणतात की वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत, वेगळ्याच आभाळाला या चांदण्या लटकलेल्या आहेत. पूर्वी असे नव्हते, पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती, पूर्वी एक एक मोजताना मी तुझ्या डोळ्यापासूनच सुरुवात केली होती, आणि तू फुलं जी उधळलीस रानभोर त्याच्याही झाल्या मग चांदण्या, आणि तुझ्या मिटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवर मी मोजायचा थांबलो होतो. खरं तर म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या कविता तुमच्या जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा मला असं वाटतं की तुमचं साधं आयुष्यसुद्धा खूप मोठं होत जातं, खूप ग्रेट होत जातं. आपण नेहमी असं म्हणतो ना की सोने पे सुहागा, सुवर्ण तर तुमच्या अंगावर असतं, सोनं तुम्ही कधी काळी घेऊ शकता, पण या सोन्याला सुगंध देण्याचं काम आहे ती कविता करते. त्याच्यामुळे एका अर्थानं जसजसं हे सगळं मटेरियलिस्टिक आयुष्य आहे ते खूप मोठं असं बहरत जाईल. खूप तुमच्याकडे गाड्या येतील, खूप तुमचे फ्लॅट येतील, खूप तुम्ही नवीन नवीन काहीतरी यंत्र घ्याल, आणि जेवढं हे सगळं वाढत जाईल तितकं तितकं मनाचा एक कोपरा असा सतत तुमचा त्रासिक राहील किंवा वाट बघत राहील अपेक्षेने की जिथे तुम्हाला कळेल की तिथे कविता हवी आहे. जसं फॉरेनला गेलेली ही सगळी मंडळी आहेत, मला सुधीर गाडगळनीने सांगितलेलं आहे की तो जेव्हा अमेरिकेत जातो किंवा कुठल्या कार्यक्रमाला जातो तो ते खूप छान मराठीमध्ये बोलत असतात, आणि जेव्हा एअरपोर्टला सोडायला येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी येतं की त्यांना कळतं की याच्यानंतर आपल्याला परत इंग्लिश बोलायला सुरुवात करावी लागेल, कारण हा आता आपला मित्र गेला मराठी बोलणारा, आता जी कंपल्सरी मराठी बोलतोय आपण काही दिवस नेटानं ते परत बंद होईल आणि आता परत आपल्याला इकडच्या भाषेत बोलावं लागेल. तर ही जी सगळी ओढ आहे मनामध्ये, ह्या सगळ्या भाषेचे प्रतिबिंब पडलेलं आहे, किंवा ही सगळी फार आरसपानी फुलं आहेत, ही फुलं दाखवण्याचं काम किंवा जिवंत ठेवण्याचं काम हे असे संग्रह करत असतात. आणि म्हणून आज मला तिचं कौतुक तर करावंसं वाटतं. थोडंसं अधिक तिने
कवितेकडे लक्ष द्या. तुला अगोदर पण मी सांगितलेलं आहे की थोडंसं नेटाने, कविता नावाची गोष्ट आहे ती अशी आहे की ती नेटाने लिहावी लागते. तुम्हाला असं थोडंसं बरं आलं, थोडंसं चांगलं आलं, हे ते भागत नाही. तसं भीमराव तुम्हाला लक्षात येईल की गाताना एक आवर्तन घेतात, दुसरं आवर्तन आणखीन बेटर तीच ओळ गाण्यासाठी घेतात, तिसरं आवर्तन परत त्यातला काही जो अर्थ आहे तो अर्थ, त्यातली सगळी आर्तता ती यावी म्हणून एखादी आणखीन हरकत घेतात. मग त्यातही आणखीन एक हरकत घेऊन त्यात एखादा वर्जस्वर, त्यात एखादा तीव्रस्वर असं करून एक वळण घेतात. हे सगळं कशासाठी? तर त्या अनुभवाला भिडण्यासाठी ही सारखी आवर्तनं घ्यावी लागतात. त्याच्यामुळे मला जेव्हा जेव्हा असं वाटतं की कविता तुम्ही लिहिता तेव्हा ही अशी सगळी अनुभवांची आवर्तनं घ्यावी लागतात की पहिलं एक साधंच असतं, मग जरा आणखीन पुढे जाऊन पुढचं, मग आणखीन पुढे, आणि अशा पद्धतीनं तुम्ही जेव्हा खोल खोल उतरत जातात तेव्हा कुठेतरी थोडीशी चांगली अशी ग्रेट कविता तुमच्या हाताला लागते. आणि त्या सगळ्या ग्रेट कवितेच्या प्रतीक्षेत आपण सगळे असतो. या क्षणी मर्ढेकर, या क्षणी इंदिराबाई, इंदिरा संत, शांताबाई, अनेकांच्या कविता मला आठवतात, अनेकांच्या कविता मला म्हणाव्याशा वाटतात. पण मला असं वाटतं की हे सगळं आपल्याला जिवंत करणारं, जिवंत ठेवणारं किंवा छान जिवंत ठेवणारं आहे. प्रमोद पवार एखादा त्या टिळक आणि आगरकरमधला प्रवेश वाचून दाखवतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की टिळक आणि आगरकर काय पद्धतीनं जगत होते आणि काय पद्धतीनं आपण जगतोय. ते अशोक नायगावकरांच्या नेहमी कवितेवर सगळे हसत असतात आणि मला भयंकर असं ते ऐकताना वाईट वाटत असतं. म्हणजे तो टिळकांच्या मध्ये कवितेमध्ये काय म्हणतो की टिळक, तुम्ही मंडालेला काळा कट्टा प्यायला तर गेला नव्हतात. लोक हसायला लागतात. ते काळ्या पाण्याचा रेफरन्स आहे होते, ते काळ्या पाण्याविषयी बोलतात. ते काळा कट्टा म्हटलं की लोक हसायला लागतात. एका कवितेमध्ये ते म्हणतात की मी डॉक्टरकडे गेलो की माझ्याच दृष्टीत काही दोष आहे का हे बघावं म्हणून. तर डॉक्टर म्हणाले तुम्हाला मागचा नंबर आहे. आता मागचा नंबर म्हटल्यावर लोक परत हसतात, काय जोक केला वगैरे. मागचा नंबर म्हणजे आपण सगळे मराठी लोक सगळा इतिहास विसरलोय, सगळं संचित विसरलोय, पाठीमागच्या सगळ्या गोष्टी विसरत चाललोय, ते त्यांना सांगायचं असतं. आणि हे सांगणं कुठल्याही पद्धतीनं सांगणं हे कवीचं काम आहे. कवी काही तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे किती छान वाटतं आज आणि किती छान टेम्परेचर आहे हे सांगण्यासाठी नाही, तुमच्या आत जे बोचत असतं ते सांगण्यासाठी कवी असतो. त्याच्यामुळं जेव्हा शंकर वैद्य सर म्हणतात ना की मी मावळताना सूर्य पाहिला होता, मी मावळताना चंद्र देखिला होता, त्या दिवशी घडले विपरीत क्षितिजावरती, मी मावळताना देश पाहिला होता, मी मावळताना देश पाहिला होता. तर हे जे काय हे सांगण्याचं काम कवी करत असतात त्याच्यासाठी तर त्याची विशेष ओळख असते. त्याच्यामुळे एका अर्थानं मला नेहमी असं वाटतं की मी खूप श्रीमंत आहे. मी मराठी घरात जन्मालोय, मराठी भाषा बोलतोय, मराठी कविता लिहितो, मराठी कविता वाचतो. तर ते लिहिणं बिणं सोडून द्या, पण मराठी कविता केवळ मी वाचतो आहे म्हणून मी खूप श्रीमंत आहे असं मला सतत वाटत असतं. याचं कारण इतकी मोठी सगळे आरस पाणी आरास आपल्या आजूबाजूला आहे. त्याच्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत. मी नेहमी असं सांगत असतो की एखाद्या माणसाला रस्त्याच्या बाजूचं गवत आहे ना, तर सगळ्या भाषेतले लोक त्याला गवतच म्हणणार, फक्त मराठी माणूस त्याला हिरवे हिरवे गारगालीचे म्हणणार, कारण बालकवींची कविता आपण शिकलेलं असतं. हे सगळं जगण्याच्या पुढचं खूप सुंदर जगणं आहे, हे सगळं कवीने शिकवलेलं आहे. श्रावण महिना हे सगळेजण बघतात, पण वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत, हे बालकवीने आपल्याला सांगितलेलं की त्या सगळ्या सुवासिनीच्या चेहऱ्यावर जो दिसतो असतो भाव तो खरा श्रावण आहे असं आपल्याला बालकवीने शिकवलेलं आहे. तर ही सगळी जगण्यातली गंमत आहे, बारीक बारीक गंमत, बारीक नक्षी आहे. त्या नक्षीमुळे आपलं जगणं खूप सुंदर झालेलं आहे. आणि त्याच नक्षीकामाच्या गौरवासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. खूप कविता म्हणाव्याशा वाटतात, खूप किस्से सांगावेसे वाटतात, पण ते का आता मी सांगणार नाही, कारण कवी काही लिहित असतात, म्हणजे असं पण लिहितात. मी एका ठिकाणी एका मुलाला विचारलं काय तुझा चेहरा पडला, मग त्यांनी कवितेच्या भाषेत सांगितलं की तिरप्या तिच्या नजरेवरी बेहद्द झालो खुश मी, हाय पण कळले मला ती ऐसेच बघते नेहमी. एका माणसाला, लग्न झालेल्या माणसाला विचारलं काय एवढा चेहरा पाडून, तर तो म्हणला एक ब्रह्मचारी पंतप्रधान होतो, दुसरा ब्रह्मचारी राष्ट्रपती होतो, म्हणजे ते अब्दुल कलाम आझाद. आणि हे एक ब्रह्मचारी पंतप्रधान होतो, दुसरा ब्रह्मचारी राष्ट्रपती होतो,
अलीकडे मला लग्न केल्याचाच पश्चाताप होतो. काही अशा पद्धतीचं डोक्यामध्ये येऊ शकतं. किंवा आमचे फमो शिंदे पण फार छान म्हणतात की तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला, तिच्या एका स्पर्शाने म्हातारा तरुण झाला, काठाकाठानं का होईना आपण समुद्र फिरून आला. तर ही फार छान समीक्षा आहे असं मला वाटतं. तर अशा पद्धतीच्या खूप सुंदर शब्दांसाठी, खूप सुंदर शब्दातून आलेल्या आयुष्यासाठी, खूप सुंदर आयुष्यातून आलेल्या अनुभवांसाठी कविता नावाची अपरिहार्य गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आहे. आणि ज्या ज्ञानवाने सुरुवात केलेली आहे आपल्या कवितेची, त्या ज्ञानवापासून अगदी अलीकडच्या किरण एलेपर्यंत किंवा मगाशी म्हटलं प्रशांत असणारेपर्यंत ही सगळी मंडळी आपल्यामध्ये आहेत. सौमित्रने अनेक वर्ष आपल्याला कविता ऐकवलेल्या आहेत. भीमराव पंचाळे त्यांच्या कार्यक्रमातून कविता ऐकवतात, कौशल्य नामदार त्याच्या कार्यक्रमातून कविता ऐकवतो. हे सगळं आजूबाजूला कवितेचं चाललेलं असतं. म्हणून मला असं वाटतं की आपण जरा बरे आहोत, बरे जगतो, बरे वागतो, नाहीतर फार कठीण असतं. मला नायगावकरांनी एकदा सांगितलं की भावकविता म्हणून एकदा घाटकोपरला खूप गर्दी झाली गुजराती लोकांची. तर त्यांना भावकविता म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी भाव वगैरे असं वाटायला लागलं, भावाची कविता आहे म्हणून. असं तर अशा पद्धतीनं पण लोक कवितेकडे बघत असतात. असो, आज मला इकडे बोलवलं आणि हे सगळं हितगुज करायला सांगितलं. खरं तर तिच्या सगळ्या कविता काही म्हणायला हव्या होत्या, त्या मी नंतर म्हणेनच. पण मला असं वाटतं ते आता नंतर, माझ्याकडे ते काम नेहमी असतं ना की नंतर कार्यक्रमात, जसं आता मी प्रशांत असणारीची म्हटली तशी आता पुढच्या कार्यक्रमात वनिता तेंडुलकर बिवलकर असं प्रकरण सुरू होईल कवितेमध्ये. हां, गुमानला आता वनिताची कविता वाचणार मी. त्याच्यामुळे तिला वाईट वाटायला नको. आता गुमानला बोलवतील तुला नंतर कधीतरी, कारण हे असं मराठी कवितेचं घुमान सतत चालूच राहणार.